कशाकरिता म्हणत होतो. आणि बापाने 6 महिन्यांनी फोन लावला, मुलगी गेली सासरला. आणि 6 महिन्यांनी फोन लावला, अगं बाळा तुझा संसार कसा चालू आहे. बाळाने सांगितलं, बाबा खेळ चालू झाला होता तिला, पण ऐका दादा, खेळ किती होऊ द्या, तिच्या डोक्यात फक्त एकच विचार असते, मुलीच्या काय. माझ्या बापाने रक्ताचं पाणी केलं, माईनी रक्ताचं पाणी केलं, आणि मी जर वापस गेली ना तर आज समाज हसतो, आज ही भावकी हसलो. मुलगी विचार करते एवढा लांबचा हो नाही, मुलगा विचार करत. ऐका, मुलीने विचार केला, बापाकडे गेली ना तर समाज हसल, नातेवाईक हसतील, भावकी हसल, गाव हसल. खेळ चालू झाला आणि बापाने फोन करून केला, बाबा माझ्या एवढं या जगात तुम्ही सुखाचं कोणी नाही दिलं हो, कोणी नाही दिलं. बाबा सकाळी उठली ना बाबा मी, सासू सासू आई वडिलांवर प्रेम लावतात, सांगवती ना बापा, पण नाही हो आपलं दुःख किती आहे हे फक्त मला मुलगी दाबून धरते, दाबून धरलं दुःख. आणि बापाकडे 6 महिन्यांनी फोन गेला. ऐका, 6 महिन्यांनी फोन गेला. हॅलो, कुठं तायडीच्या घरी फोन लागला का. हो बोला ना दादा, तायडीच्या घरी फोन लागला. ऐका ना, तायडीच्या गावाला यावं लागलं बरं तुम्हाला. बरं कशा करीता हो, सांगा ना कशा, इथं यावं लागलं कशा करीता सांगा ना हो. माझ्या बापाने सांगा ना, बापाचा अर्थ करत ऐका हो, बापाने सांगितलं ऐका, सांगा ना कशी. तुमची तायडी या जगात आता राहिली नाही हो. आणि बापाला दुःख हो, जगात आपली मुलगी चालली, जीवन दिलं हो आपल्या मुलीला कशा करिता. आणि बापाने फोन जसा धडाक खाली पाडला तसा बाप रडा धडाक खाली पडला आणि रडायला लागला. काय करणार आपल्याला बापाचं महत्व, का आता देवाने देणार आपल्याला. त्याच्याकरता आपण वायरी काढालो, घराच्या बाहेर काढालो पाहिला बापाला. बाप धडाक खाली पडला आणि रडायला लागला. आणि माय भरके हात आपल्या नवऱ्याजवळ आली. अहो का रडता हो तुम्ही. अगं ऐकता ग, मी याच्याकरिता माझ्या मुलीचा संसार सुखाचा होण्याकरिता मी मोठ्या घरी गेलो होतो. मी मोठ्या घरी गेलो होतं, असं वाटणार होतं छळ करून मारतील म्हणून. आणि माय पण रडा ढसे रक्ताचं पाणी करून माझ्या मुलीचं लग्न लावलं होतं. आणि गाव गोळा झालं, गल्ली गोळा झाली. आणि छोटे छोटे 2 बाळ आले, गर्दीतून बाजूला होत आले. अगं आई बाबा का रडता हो तुम्ही, का रडता हो. आणि आई रडत, अरे बाळा ऐकला रे, आणि 6 महिन्यांनी येणारा रक्षाबंधन सण आहे ना रे. आता तुम्हाला बहीण राहिली नाही रे राखी बांधायला, तिच्यात ना भाऊ रडायला लागलो. आता मी या जगात बहीण कुणाला बांधू, आता मला रक्षाबंधन यायला आता राखी कोण बांधल ग. आणि डबल 6 महिन्यांनी भाऊ बी येणार आहे, मला भाऊ कोण वाळ, बहीण नाही आता मला. ते भाऊ रडायला लागले. आणि मायाची साडी घेऊन गेले तो, मायाची शेवटची साडी गेली. आणि आपलं सर्व प्रकारचं काय झालं हो दादा. काय दादा ते मोठे गरीब काय करू शकले नाही तो. घडलेल्या घटनात ऐका दादा, कशा करिता सांगितला तुम्हाला सर महाराज, तुम्ही आम्हाला रडवलं नाही हो दादा. ताई तुला सांगतो मी, एकच इकरावालाच पाय, बिना जमिनीवाला पाय, बिन व्यसनी आणि माणसे इज्जत वालेच पाहायचे बरं. आपल्या मुलीला सुखात ठेवतील एवढी गॅरंटी छाती ठोकून सांगितलं बरं.